काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते ओबीसी सेलची बैठक घेणार आहेत. आपल्यासोबत भानुदास माळे आहेत. काय सांगाल सर, आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, नेमकं दौऱ्याचं नियोजन कसं असणार आहे, कारण काय? आज नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी विभागाची बैठक आहे. येत्या जून महिन्यामध्ये काँग्रेसच्या ओबीसी विभागाचा प्रचंड मोठा मेळावा हा आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार आहोत. त्यासाठी आमचे राष्ट्रीय नेते सन्मान्य राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांना आम्ही बोलवणार आहे. हर्षवर्धनजी सकपाळ साहेब आणि वडेट्टीवार आमचे CLP लीडर यांनी कालच परभणीच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलंय की ओबीसीचा मेळावा आम्ही घेतोय आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतोय. त्याची पूर्वतयारी म्हणून आज नांदेडपासून मी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. आज नांदेडच्या लोकांशी चर्चा करणार आणि चर्चा करून आम्ही पुढच्या हिंगोली वगैरे असा मराठवाड्याचा पूर्ण दौरा करणार आहे. आणि साधारण 1 लाख लोकांचा मेळावा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. आणि हा मेळावा म्हणजे विजय उत्सव मेळावा त्याला आम्ही नाव दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन. त्याच्यामध्ये आम्ही राजकारण करणार नाही, त्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही. आणि हे करण्यासाठी कोणी भाग पडलं? सन्मान्य राहुल गांधींनी. राहुल गांधींनी आजपर्यंत हा विषय एवढा उचलला की नरेंद्र मोदी सरकार को राहुल गांधी के सामने झुकना पडा. आणि म्हणून ते आज जनगणना होते आहे, नाहीतर अजून 100 वर्ष जनगणना झालीच नसती. परंतु ही जनगणना करत असताना केंद्र सरकारवर आमचा या क्षणाला अजिबात विश्वास नाही. कशी करणार आहे जनगणना? तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? काय तुमच्याकडे फॉर्म्युला आहे? कोणकोणत्या जातीची तुम्ही जनगणना करणार आहे? त्यासाठी आर्थिक बजेट साधारण 25,000 कोटी रुपये लागणार आहेत. ते कुठनं उभा करणार आहेत? आर्थिक बजेटमध्ये आर्थिक तरतूद तुम्ही त्याची केली आहे का? हे सगळं न करता केवळ पुलवामा जो हत्याकांड झाला त्याच्यावर लोकांचं डायव्हर्शन करायचं आणि लोकांना भूलथापा द्यायच्या आणि लोक ह्या जनगणनेचा विषय तो निमित्त डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि अतिशय बेकार परिस्थितीमध्ये त्या देशावर जो हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. परंतु त्याचं भांडवल करून हे करतायत की काय अशा आमच्या मनामध्ये शंका आहे. पण काय हरकत नाही. एनिवे त्यांनी घोषणा केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ती कशी करणार आहे या संदर्भामध्ये त्यांचं स्पष्ट काही झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आधी शंका आहे. कारण हे घोषणाबाजी करणारं सरकार आहे, घोषणाच करतात. आता ओबीसीच्या प्रत्येक जातीला महामंडळ दिलंय, पण त्याच्यामध्ये त्याला कार्यकारी अध्यक्ष नाही, त्याला रितसर ऑफिस नाही, त्याला महामंडळाला अध्यक्ष केला त्याला काय हे काहीच नाही, म्हणजे त्याला स्वतंत्र ऑफिस नाही. हे सगळे महामंडळ ओबीसी विभागाच्या अंडर त्यांनी लावलेले आहेत आणि तिथंच बसा. एकाच ऑफिसमध्ये सगळे महामंडळ घातले त्यांनी. आमचं ओबीसीचं पूर्वीचं जे ऑफिस आहे त्याच्या खालीच जंगम ह्यांच्यासाठी तिथं, सुतारासाठी तिथं, कुंभारासाठी तिथं, सगळ्यांना एकत्रच केले. म्हणजे हे निव्वळ घोषणाबाजी सरकार आहे, ओबीसीची दिशाभूल करणारं सरकार आहे. त्यामुळे यांच्यावर आमचा काडीचा विश्वास नाही. जोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही जातगणनेचं तोपर्यंत आमचा त्याच्यावरती विश्वास नाही. माळे साहेब, इकडे तुम्ही विजय उत्सव मेळाव्याची तयारी करताय, दुसरीकडे म्हणता केंद्रावर विश्वास नाही. जातनिहाय जनगणनेची घोषणा केली पण ते करतील तेव्हा खरं. मग घाई करत नाहीत का तुम्ही विजय उत्सवाला? विजय उत्सव आम्ही राहुल गांधींचा करतो. राहुल गांधींनी केंद्र सरकारला झुकायला लावलं म्हणून राहुल गांधींच्या विजय उत्सव आम्ही साजरा करतोय. केंद्र सरकारचं करत नाही. केंद्र सरकारचं फक्त अभिनंदन करतोय आम्ही. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना आम्ही बोलवणार आहे आणि तो विजय उत्सव मेळावा आम्ही घेणार आहे. तिथं त्याचा विजय उत्सव मेळावा आहे. तो काय केंद्र सरकारचा विजय उत्सव नाही करत आम्ही, राहुल गांधींचा. आणि त्यानिमित्त आम्ही ओबीसीचं शक्ती प्रदर्शन करणार आहे. तुम्ही दाखवा पुढे काय करणार आहे ते, नाहीतर पुन्हा आमची ही सगळी जनता रस्त्यावर येईल. हे दाखवायसाठी आम्ही ते करतोय ना. विजय उत्सव मेळावा म्हणजे तेवढ्यासाठी आहे, राहुल गांधींचं अभिनंदन करण्यासाठी तो विजय उत्सव मेळावा आहे. हो, पण तुमचा केंद्र सरकारवर विश्वास तर नाही की? अजिबात नाही. केंद्र सरकार अजून करतील का नाही आम्हाला शंका आहे. अजूनही आम्ही सांगतो या गोष्टीला 20 ते 25,000 कोटी रुपये लागणार आहेत. 20 ते 25,000 रुपये कोटीची तरतूद त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये केली का त्यांनी? आर्थिक जे बजेट असतं 31 मार्चला त्याच्यामध्ये त्यांनी ते बजेटमध्ये घातलंय का? नाही घातलेलं. आता विशेष अधिवेशन बोलवावं लागेल, आर्थिक पुरवणी त्याच्यामध्ये घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा ते बजेट करून ते कामाला लावायला लागेल. आज राहुल गांधींनी विशेष अधिवेशनाची मागणी केल्या, आहे का काय रिस्पॉन्स त्यांचा? काय सुद्धा नाही. बरं, जातनिहाय जनगणना केल्यामुळं काय फायदा होणार आहे? जातनिहाय जनगणना केल्यामुळं या देशामधल्या सगळ्या जातीच्या लोकांना कळेल की आम्ही किती जण आहोत आणि आपला हक्क त्यांना मिळेल. आणि ज्यांची जितकी हिस्सेदारी आहे
तेवढी भागीदारी मिळेल ना त्यांना. ओबीसी आज 65% या देशामध्ये आहे, 65 ते 70% आहे. बजेटमध्ये तरतूद होईल तेवढी प्रत्येक जातीची किंवा ओबीसी साठी तरतूद होईल. 65 ते 70% जे बजेट तयार होते तेवढे बजेटमध्ये होईल. आज महामंडळ आहेत, पैसे आहेत का? नाही आहेत. कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. डायरेक्ट कर्ज वाटप सगळं बंद केलं. बँकेत जावा, मग बँक देणार पैसे, मग ओबीसी महामंडळ जे काय असेल ते नुसतं व्याजाचा परतावा देणार. काय याला अर्थ आहे? आणि आमचं आरक्षण भेटेल ना, आम्हाला राजकीय आरक्षण भेटेल. आज तुम्ही आरक्षण आमचं टांगणीला लावलंय, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. इम्पेरिकल डाटा तुमच्याकडे आहे, तो द्या ना सुप्रीम कोर्टाला. मनमोहन सिंग सरकारने केलेलं आहे, ते तुम्ही तिथं द्या आणि लगेच आरक्षण ताबडतोब आम्हाला कोर्टाकडून मिळेल. पण ते करत नाहीत, नुसती जात नियोजनांना करणार, म्हणजे ह्याच्यात 4 वर्ष घालवणार. आणि या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होतील का नाही याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आजही शंका आहे. जी कार्यकर्त्याची निवडणूक आहे तीच तुम्ही लांबणीवर आहे. गेल्या 5-6 वर्षापासून जिल्हा परिषदेला मालक नाही, महानगरपालिकेला मालक नाही, नगरपालिकेला मालक नाही, मनमानी कारभार चालू आहे. लोकांच्या अपेक्षा पाक धुळीस मिळालेल्या आहेत. रस्ते होत नाही, नाल्यातली घाण निघत नाही. भयानक अवस्था वाईट आहे महानगरपालिकेची, नगरपालिकांची. हे कशामुळे? हे तर कुणी मालक विचारणार नाही, लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे त्या निवडणुका पहिला घ्या आरक्षणाच्या माध्यमातून आणि मग पुढचं बोला ना. तो आपण नांदेडला आहात, काँग्रेसचे होते अशोक चव्हाण, आता भाजपात गेले. ते असं म्हणतात की हर्षवर्धन सपकाळ नवीन अध्यक्ष झालेत, काँग्रेस दिशाहीन आहे. मी 40 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. असं आहे की हर्षवर्धन सपकाळ हा ग्राउंडचा नेता आहे, ग्राउंडमध्ये काम करून पुढे आलेला नेता आहे. अशोक चव्हाणांच्या एवढ्या मोठ्या सिनियर माणसानं अनेक वर्ष काँग्रेसमध्ये आयुष्य घालवलं, वडिलांनी घालवलं, त्यांनी घालवलं. आणि आमच्या काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अत्यंत दुर्भाग्य आहे. अशा पद्धतीनं त्यांनी बोलू नये, नाहीतर मग काँग्रेसवाले सुद्धा बोलायला काही कमी नाहीत. त्याच्या पुढचं जाऊन त्यांची पाक काढून टाकतील. त्याने आपलं इथपर्यंत बोले, इथपर्यंतच थांबावं, पुढचं आम्हाला बोलायला लावू नये. काय काढून टाकतो? पुढचं काय काढून टाकतो? नाही, आम्ही बोलू दे ना त्याने याच्या पुढचं, मग आम्ही काय करायचं ते बघतो. निश्चित आपण बघतो, हे होते काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ज्या पद्धतीने केंद्रानं जातनिहाय जनगणनेची घोषणा केली, ती राहुल गांधीची मागणी होती आणि काँग्रेसच्या मागणीला हे यश आले. आणि त्याच मागणीमुळे जे आहे ते जूनमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय उत्सव मेळावा ओबीसी सेलच्या वतीनं साजरा करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.